जोपर्यंत आपली खिडकी धुळीने झाकलेली आहे तोपर्यंत जग नेहमी धुसरच दिसेल. दोष बाहेर नाही तर आपल्या आत आहे, तो ओळखा. जर भांडण वाद झाल्यानंतरही तोच माणूस हवा असेल तर समजून घ्या की तुम्ही दोघांनी एकमेकांना नाही तर परमेश्वराने तुम्हा दोघांना निवडले आहे. हरवून बसल्यानंतर लगेच हरवल्याचं दुःख जाणवत नाही. तेव्हा जाणवतं जेव्हा खात्री पटते की हरवलेली गोष्ट पुन्हा कधीच मिळू शकत नाही. माहितीये का, तुमचा देव तुम्हाला सर्वात जास्त माफ करतो, मग तुमची आई आणि त्यानंतर प्रेम. याशिवाय या जगात तुमच्या अपराधांसाठी कोणीही तुम्हाला अंतःकरणापासून माफ करत नाही. आयुष्यात इतक्या वेगानेही धावू नका की आपण आपले तारुण्य विकून वृद्धत्व खरेदी करा. म्हणून ज्या वयात आहात त्यात नीटपणे जगा. स्वतःसाठी वेळ काढा. आपल्या छंदांसाठी मौज मजेसाठी थोडा वेळ द्या. कारण आयुष्याची गती इतकी वेगवान आहे की ते कधी हातातून निसटून जाईल हेच कळणार नाही. आयुष्यात नेहमी सगळं योग्य होईलच असं नाही. जसं तुम्ही ठरवलंय तसं नेहमी होईलच असं नाही. वस्तू, माणसं, वेळ हे सगळं रंग बदलतील. तुमच्या परिस्थिती कमकुवत होतील. तुमचं आत्मबल आणि मनही तुटेल. आणि कधी कधी असंही वाटेल की आता काहीही योग्य होऊ शकत नाही. लोक आणि समाज तुमची टिंगल करतील, घरचे टोमणे मारतील आणि एक वेळ अशीही येईल की तुमचा देवावरचा विश्वास डळमळीत होईल. मात्र लक्षात ठेवा, हाच तो काळ असतो जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, वरच्या शक्तीच्या योजनांवर विश्वास ठेवावा लागतो आणि संयमाने पुढे जावं लागतं. कारण आपल्याला आपल्या योजनांचा पत्ता असतो पण वरच्या शक्तीच्या योजनेचा आपल्याला कणभरही अंदाज नसतो. आयुष्य आपल्या कल्पनेपेक्षा खूप पलीकडे आहे. इथे काही कायमचं नाही. ना माणसं, ना वस्तू, ना नाती, ना सुख, ना दुःख आणि अगदी ही जिंदगी देखील नाही. म्हणूनच ती भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या चिंतेत वाया घालू नका. हे आयुष्य तुमचं आहे. इथे कसं राहायचं, कसं जगायचं हे सगळं तुम्हालाच ठरवावं लागेल. स्वतःला आनंदी ठेवा. स्वतःच्या आनंदाची काळजी फक्त आणि फक्त तुम्हीच घ्यायची आहे. ही जबाबदारी इतरांवर सोपू नका. किती विचित्र आहे ना, 4 लोक काय म्हणतील, काय विचार करतील या चक्रात आपण संपूर्ण आयुष्य नीटपणे जगूच शकत नाही ना आपल्या मनाप्रमाणे काही करू शकतो. माहिती नाही किती लोकांची स्वप्न या 4 लोकांच्या विचारात अधुरे राहतात. लक्षात ठेवा, हे आयुष्य तुमचं आहे. तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच करा. उघडपणे जगा, मनाप्रमाणे वागा. जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण कराल तेव्हा त्या 4 लोकांचे तोंड आपोआप बंद होतील. निश्चितच हे जग एक मायारूपी जाळं आहे. आपल्याला आयुष्य मिळालं आहे ते जगण्यासाठी, हसत खेळत मन मोकळं समाधानानं घालवण्यासाठी. पण आपण इतकी गुंतून जातो की कसं जगायचं हेच विसरतो. आणि एक दिवस या सगळ्या गुंतागुंती, चिंता, दुःख, वेदना, पीडा सगळं काही एका क्षणात नाहीसं होतं. आणि त्यासोबत नाहीसं होतं आपलं अस्तित्वही. आयुष्य किती विचित्र आहे. आपण इथे रिकाम्या हाताने येतो, कितीतरी काही मिळवण्यासाठी, गमावण्यासाठी करतो. प्रत्येक गोष्टीसाठी लढतो. आपण अहंकार दाखवतो आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा, शरीराचा, रूपाचा, धनाचा, सगळ्याचाच. आणि गमतीची गोष्ट म्हणजे शेवटी सगळं काही सोडून जावं लागतं. लक्षात ठेवा, आपण इथे अनंत काळपर्यंत जगणार नाही. थोडं आयुष्य संपलं आहे आणि थोडं शिल्लक आहे. म्हणून जे आपल्या हातात नाही त्या गोष्टींची, त्या लोकांची, त्या प्रसंगाची चिंता करणं सोडून द्या. आणि जे आपल्या हातात आहे ते करत राहा. कारण एक दिवस आपण या जगाला निरोप देणारच आहोत. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असेच विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.